नमस्कार मंडळी. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन नंतर जूनच्या अखेरीस आपल्या हास्य जत्रेचा हा नवा हंगाम सुरू झाला. तेव्हापासून सुरू झालेली विनोदाची ही यात्रा आज तुमच्या प्रेमानं आणि आशीर्वादानं पूर्ण करत आहे या नव्या हंगामातील 100वा भाग. करोना काळातील या टेन्शनच्या काळामध्ये लोकांना हसवण्याचं भाग्य लाभलेल्या या नव्या हंगामातील 100व्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर पुन्हा एकदा जोमानं सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. को पावर्ड बाय पुन्हा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड. मंडळी, नेहमीप्रमाणे या भागाच्या शेवटी आपण निवडणार आहोत पुन्हा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे 2 मानकरी. चला तर मग सुरू करूया विनोदाची ही ताल यात्रा. मंडळी, विनोदाच्या गोड आणि मधुर सुरावटी निर्माण करणारी बासरी अर्थात पुण्याची प्रियदर्शनी आणि ढोलकीप्रमाणे विनोदाचा खणखणीत ताल निर्माण करणारी वनिता खरात यांच्याबरोबर फ्युजन करायला येतोय हास्य जत्रेत नव्यानंच दाखल झालेलं स्टायलिश गिटार अर्थात प्रशांत केणी. बघूया कॉमेडीचं हे फ्युजन. प्रशांत सर. हां येस येस मीच प्रशांत केणी. नाव आहे, छावा आहे, मीच. कळेल पुढच्या 15 मिनिटात. छावा आहे की नुसतीच हवा आहे? काय बोललास परत बोल. नाही म्हणजे काय घेणार, चहा कॉफी काय? फक्त लाफ्टर्स घेणार. अरे बापरे, राहतोय हा उपाशी. काय बंकास चालवले रे केळ्या. हे केळ्या कोणाला बोलतो रे? नाही केळ्या नाही, तोंडली आहेस तू, तोंडली. नीट बोला माझ्याशी. तोंडली मिली काय बोलायचं नाही मला. तू हातभीत काय लावतो रे मला? हात लावतो मी लावणार हात. मी असंच बोलणार. तुला काय करायचंय? अरे हे असं कोण बोलतं? काय मी बोलतो असं बोलतो मी. कानपाट फोडी नाही. डोक्यात जाऊ नको माझ्या. हे, डोक्यात डोक्यात जाऊ जाऊ नको. मारीनं धरून तू काय फालतू नाही का? माझा चांगला दिवस आहे, नाचता यार तुला. वाट काय लावतो मला कसं बोलतो पैसे पाहिजे ना. तू माझ्या डोक्यात जाऊ नको. पहिला हे घे, चल, लायकीत राह, चल. घेतो तू डोक्यात जाऊ नको जास्त माझ्या. ए, मारीन. काय मॅडम बघा ना कसं बोलतो. आउट. अंगावर तू. काय सर, जा ना. आवाज येतो. काय सर, तुम्ही कोणाशी बोलत बसलात सर? अरे तू ठीक डायरेक्ट आहे सर, ठीक आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात हां, करूया. सर रेडी? आय मैं लंगोटी धरने रेडी. सर यू आर सो फनी. कॅमेरा रेडी? अयो ऐसा है मैडम, रेडी कैमरा. Ready? मैं शूट चालू करता. हा सुरू. चलो 3 Ready, sir? 2 Okay. and 1. नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. केम छो? मी तुमची सर्वांची लाडकी होस्ट वंडरफुल वनिता आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या शो मध्ये ज्याचं नाव आहे MAJ. प्रस्तुत प्रेमासाठी वाटेल ते. मित्रांनो, तुम्हाला तर माहित आहे की इथे आम्ही प्रँक करतो, म्हणजे काही माणसांना बोलून त्यांचा पोपट करतो. हे प्रशांत केणी. नाही नाही नाही, यांचा पोपट नाही होणार आहे. म्हणजे हे गेले 2 वर्ष लिव्ह इन मध्ये राहत आहेत. त्यांची लिव्ह इन पार्टनर प्रिया, तिचा पोपट होणार आहे. आणि पुढच्याच आठवड्यात त्यांचं लग्न होणार आहे. खूप मज्जा येणार आहे. सो आपण आता प्रियाला बोलूया. प्लीज प्रियाला बोलवा. प्रिया आली आहे ना? हा आले आले. आणि तिला काही माहित नाही ना की प्रँक होणार आहे. काहीच कल्पना नाही प्लीज तिला. प्रियाला बोलवा. हा, पण ना जास्त ते ताणू नका ना, तर मग काय नाही, नाही, live show इमोशनल आहे. आहे ती खूप. हा मी Please, आणतो please. पटकन. वेलकम 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 प्रिया. वेलकम वेलकम वेलकम. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल कपल. प्लीज हॅव अ सीट. प्लीज बसा मॅडम. बस बस. तुमचं खूप स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. लगेचच आपण फर्स्ट राऊंड कडे वळूया आणि आपल्या फर्स्ट राऊंडचं नाव आहे सत्यवाचा बोले तो. बोले तो लोचा. सत्यवाचा बोले तो लोचा. मी समजावून सांगते काय राऊंड आहे. म्हणजे आता तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात, म्हणजे आपण बऱ्याचदा आपल्या पार्टनर पासून काही सिक्रेट्स लपवून ठेवतो, कन्फेस करत नाही. तर आता तुम्हाला ते सिक्रेट कन्फेस करायचंय. सो पहिल्यांदा कोण करणार आहे? हा प्रिया तू नाही तू कर ना, एवढं काय नाही. ए, तू कर काय एवढं प्रशांतजी पहिले. मी? हा अरे तू कर. रेडी? ओके. ओके, दिस इज व्हेरी टफ. हा म्हणजे डोंट टेक इट पर्सनली. हा प्रिया. नाही, अरे तू बोल, तू बिंदास बोल.
या शो मध्ये मला हे कन्फेस करायचंय की प्रिया सोडून माझं अजून एका मुलीवर प्रेम आहे. ओके. तू चिडू नकोस. म्हणजे हे बघ म्हणजे आता ती माझ्या आयुष्यात नाहीये. ते बालपणीच होतं, शाळेतलं होतं ते. ओके. सिरियसली नको घेऊस एवढं तू. पण ती मुलगी कोण आहे? हा. तिचं नाव काय आहे? प्राजक्ता माळी. काय काय झालं हे? काय 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 हो ना. हो अरे नको चिडूस तू. नाही. ते काय हे लहानपणीच्या गोष्टी आहेत आमच्या या सगळ्या. बचपन का प्यार. हा. आहा. आम्ही सेंट MSJ कॉलेजमध्ये शिकायचो. मग एकत्र डबा खायचो. ओ. मी रोज उसळ आणायचो हा. आणि ती रोज फरसाण. क्या बात आहे. वा, 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 वा. म्हणा मग, आणि काय मग. करायचं माझ्या उसळीमध्ये ना तिचं फरसाण टाकायचो आणि ना मिसळ व्हायची. बनेच्या डब्यातले पाव चोरायचो आणि ना मस्त एकदम मिसळ पाव करायचो. क्या बात आहे. पण एवढं सगळं असताना ती काय खायची माहितीये? फरसाण. वेडी होती रे, वेडी होती. केली काय? ते कुठे? बाबांची बदली झाली ना गुजरातला, हो. तिकडे गेली. पण तुम्हाला माहिती आहे त्यानंतर माझ्या उसळीची कधी मिसळ नाही झाली. सो सॅड. लिव्ह इट, इट्स ओके, लिव्ह इट. कशाची सो पाणी, सॉरी. please, नाही हा, नाही पाणी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. Relax. पण हे बघ मी तुला एक सांगू का, माझं तुझ्यावर प्रेम आहे, आय नो. तिच्यावर थोडंसं जास्त आहे. आय एम सो सॉरी. लहानपणीचं प्रेम मी नाही विसरू शकत. खरंच सॉरी. म्हणजे मला नाही माहिती यावेळी तिचा कॉल आला तर मी काय रिॲक्ट करेन. मला खरंच आयडिया नाहीये. ओ माय गॉड. लगेचच प्रेक्षकांचा फोन आला. पण पटकन एक फोन घेऊया. हॅलो. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? मी प्राजक्ता बोलतेय. कोण प्राजक्ता? प्राजक्ता माळी, तुझी फरसाणवाली. ए प्राजक्ता, हे खरंच तू आहेस? अरे तू कुठे आहेस यार? तू कुठं आहेस प्रशांत? मी किती वर्ष वाट बघतेस. तू कधीतरी येशील आणि कन्फेस करशील की. एनिवे प्रशांत, आय स्टिल लव्ह यू प्रशांत. अँड आय एम स्टिल सिंगल. तू पण सिंगल आहेस का? आय एम लिटिल बिट सिंगल प्राजक्ता. विल यू मॅरी मी? अरे व्हाय नॉट. प्रशांत, नाही नाही पटकन आर यू सिरियस? तोंडात ना निघालं पटकन. मी खरंच असं कसं निघालं लगेच? प्रशांत तू सिरियसली बोलतोस का? मी लगेचच पुढचा फ्लाईट घेते आणि मुंबईला येते. बोल तू. निघ ना यार. प्रशांत, अरे, नाही. काय हे? कोण आहे ही मुलगी मागे वटवट करते? अरे ऑफिसची कलिग आहे यार, तू इग्नोर कर. बाय होणारी बायको आहे मीची. गेला गेला कट झाला. अरे कट झाला. जाऊ दे ना. कट झाला. अरे काय करतेस तू? प्रशांत, तू काय बोललास आता? काय बोललो? तू आता त्याला हो म्हणालास लग्नाला? नाही. प्रशांत, आपण अरे तू- 2 वर्ष एकत्र राहतोय. 2. हा. माझ्या घरच्यांना माहितीये. इकडे सगळं टेलिव्हिजन वरती तू काय बोललास आता? अरे अगं तू काय? मी तुला बोललो ती खूप इमोशनल आहे. खूप अजून हे बघ, तू रडशील म्हणजे ओरडशील वगैरे. मला तुला जे काय करायचं ते कर, पण मी लग्न तिच्याशीच करणार आहे. What? मला आवडते ती. काय माणूस आहेस रे तू? कोण आहेस अरे तू? मी कोण आहे? मी खेळ आहे. मला खेळण्यासारखं वापरलंस तू. आता 2 वर्ष खेळून झाला. आता सोडून दिला. अरे नाही, तसं नाही. अरे मी घरी काय सांगू प्रशांत? ऐकून मला घे, नाही माझं ऐकत. ऐकून घे. अरे माझं हे घे पाणी. मला हे घे पाणी पी. पाणी Please, पी. मला नकोय पाणी. मला नकोय. प्लीज जस्ट स्टॉप. डोंट फॉलो मी. अरे काय झालंय पण? अरे मॅडम सांगा ना काय झालंय? मॅम नाही, प्लीज नाही. आता तू ऐक माझं. तू सोड. तुम्ही होस्ट आहात. नाही होस्ट आहे मी. जाऊ, तुमच्याशी बोलून काय उपयोग आहे? ऐका प्रेक्षक हो, मी प्रियदर्शनी इंदलकर इथे जाहीर करते की मी आता सिंगल आहे. आणि जे कोणी माझ्यात इंटरेस्टेड असतील ना, मला फोन करा. अरे कशाला? मी लग्न करायला तयार आहे. कोणाचं लग्न करा? आपलं लग्न आठवड्याभरात. जो कोणी पहिला फोन करेल मी लगेच लग्न करेन. फक्त एक प्रँक होता. हो प्रँक. हा
आता मोठा प्रँक आता सगळं उलट पडायला लागणार आता प्रँक मी कशाला बोलतेय तुझ्याशी त्वरा करा माझ्याशी लग्न करा लवकर फोन करा आणि माझ्याशी लग्न करा लवकर त्वरा असं करा नाही होत. अरे असं नाही होत यार मॅडम सांगा ना प्लीज सांगा ना हिला थांबा मॅम हा फेक कॉल होता मॅम हा. आमच्या शोचा फॉर्मॅटच असं हे आहे सगळं डिसाइडेड आहे अरे पण का प्राजक्ता मग माझ्या प्रेमात पडेल ती फक्त फरसाण वाटते स्वतः नाही खात हा. आणि असं, तू लगेच सिरियस झाली यार फेक आहे हे सगळं असं आहे हो हा. अरे हे बघ आम्ही जस्ट तुझा बकरा केला बकरा म्हणजे काय दुसऱ्याच्या भावनेशी असं खेळायचं गळा दाबून तू मला मला ना मला काही फरक पडत नाही आता तू जा तू फरसाणातच जा तू तुला हे थालीपीठ लोणी नकोय ठीक आहे मला नाही फरक पडत आहे तुम्ही त्वरा करा मला फोन करा मला लगेच फोन करा हो मॅडम सांगा ना हिला काय चाललंय अरे, काय एवढे फोन काय वाजतायत शो मध्ये हे कट करा, please कट करा, हे नका. लाखो लोक आमचा शो बघतात पटकन आपण एक फोन घेऊ एक हॅलो हॅलो हा कोण बोलतोय लाल्या बोलतोय लाल्या प्रिया हाय लाल्या बोलतोय कोण लाल्या लाल्या मी कात्रज हायस्कूलच्या बाहेर ना अंडी पाव विकतो तो लाल्या बोलतो आठवलं तू फ्रॉक घालून यायचीस बैदा पाव मागायचीस आणि मी तुला उधारीवर सगळं द्यायचो तो लाल्या बोलतोय अरे लाल्या मुझे सोनू कसा आहेस तू लावलू प्रिया आय लव्ह यू हा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मसाला मारून तू माझ्या बरोबर लग्न करशील लिंबू पिऊन हा प्रिया किती गोड जशी आहे. ऐक ना प्रिया अजून एक आहे बोल ते अंड्याची कपची कशी अंड्याला सांभाळते तसं मी तुम्हाला सांभाळेन प्रिया अरे काय स्वीट आहे बंद हो, कुठल्या फोनवर आहेस हे? बंद हो. अरे तुला कळतंय का अरे तू तुझं मास्टर्स केल्यास आता PhD करणार आहेस तू लग्न कोणाशी करणार आहेस पैदा पावाला हा स्वतःच्या उसळीत दुसऱ्याचं फरसाण येण्याची वाट बघण्यापेक्षा बैदापाव बरा ये मारा सिक्सर ए डबल भांड्याचा मिक्सर थांब ना इथे सिच्युएशन काय सगळं तुटतंय माझं इथे तुझं काय चाललंय यार एक मिनिट हा माझ्याशी नीट बोलायचं मी या शोची होस्ट आहे आणि मी जर का ठरवलं ना तर आत्ताच्या आता इथे या मुलीचा स्वयंवर करू शकते काही बेस्ट हे चालेल मला चालेल? हो मला ना स्वयंवर खूप आवडतं म्हणजे लहानपणापासून आवडतं क्या बात आहे म्हणजे रेडी आहे तुम्ही रेडी म्हणजे लहानपणी सगळे डॉक्टर खेळतात ना मी स्वयंवर खेळायचे क्या बात आहे. प्रेक्षकांनो, जर तुम्ही ऐकत असाल आणि तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही MHS स्टुडिओ मीरा रोडला या. अरे बाबा आपलं ठरलं ना प्रँक करायचं हे काय कशाला त्याचा शोला बंपर रिस्पॉन्स मिळतोय सर आम्ही एवढी मोठी संधी नाही दौडू शकत सर वी हॅव टू डू इट सर प्लीज कोणाला यायचं असेल तर लवकर अरे या. असं कसं कोणी येतील या स्वयंवराला अयो मैडम मैं शादी करता ना मैडम मैं इधर आया स्वयंवरा के लिए मैडम ये देखो मी पण तयार आहे अरे कोण अरे काय हे कोण आहात तुम्ही सर वरती करा आ. हे बघ हे मुंडावळ्या घालायची अक्कल नाही ते काम करायचं इकडे हे काम करणार आहेत मला चालेल क्या बात आहे तर आपण पटकन सुरू करूया मग मी पण चला तर पटापट स्पर्धकांनी आपली ओळख करून द्या येस मी दत्ता मोरे वाव मी प्रशांत केणी अयो मेरा नाम है राजू लंगोटी धरन रेड्डी लवली काय तुझं नाव लंगोटी धरन ये बात चला तर आपण पहिल्या राऊंड कडे वळूया आणि आपला पहिला राऊंड आहे टंग ट्विस्टरचा हे वाक्य मी जे आता वाक्य बोलून दाखवेन ते वाक्य जर न चुकता कोणी बोलून दाखवेल तर तो होईल या राऊंडचा विजेता हे वाक्य अयो चिंटू चिंटू इधर
मैडम बोली हे वाक्य बोलेगा मतलब हे वाक्य नहीं बोलने का। तो मैडम बताएगी कौन सा वाक्य बोलने का। ये वाक्य बोल के मीटिंग लो, ऐसा नहीं करने का। तुमको क्या कहने का? मैडम बताएगी हे वाक्य क्या वो मैडम को पता हे वाक्य। हे वाक्य मैडम, मी सांगा आता. बरोबर ना? नीट ऐका. हाँ पांडुरंग पाटीलच्या पहिल्या पत्नीचा 5वा पुत्र पप्पू पाटील पुण्याच्या पर्वतीच्या प्रचंड पायऱ्यांवरून पटापट पळताना 5व्या पायरीवरून पाय पसरून पुष्पा पोटेच्या पायावर पडला. ओके. अयो राम पाप एक्स्ट्रा चटनी। मैडम मैं जाता, मैं कैमरे के पीछे जाता। मैडम हमारे गुरु बोला कैमरे को अकेला छोड़ने का नहीं, कैमरे को अकेला छोड़ेगा तो पापम, कैमरे को अकेला छोड़ने का वाक्य नहीं। बोलावं लागेल, स्वयंवर. नहीं मैडम मैं सच्ची बात बताऊं, ये जो आप सेंटेंस बोली बहुत लंबा। मेरा नाम लंगोटी धरन, अगर मैं सेंटेंस बोलेगा तो लंगोटी सुटन, इसलिए मैं बोलता हूँ उधर कैमरे के पीछे खड़ा रहता। Yes, sir, yes, मैडम please. आप खेलो मस्त करना है। सर तुम्हाला येतं? हा मी ट्राय करतो. एक मिनिट हा. पांडुरंग पाटीलच्या पहिल्या पत्नीचा 5वा पुत्र पप्पू पाटील पुण्याच्या पर्वतीच्या प्रचंड पायऱ्यांवरून पटापट पळताना पाय पसरून पुष्पाच्या पायावर पडला. पुष्पा पोटीच्या पायावर पडला. पण फक्त पुष्पा पाटील बाद आडनाव झाला. राहिलं. नाही अरे, आडनाव राहिलं. तू बारस, सर नाही. तू बारेस दत्तूजी, तुम्ही पिंटूच्या पाटलाच्या 5व्या पोटावरून पटापटा पिंटू पटकन पटापटा पडला. पिंटू पाटील पडला. काय कुठलं वाक्य? काय सेन्स आहे या वाक्याचा? काय अर्थ काय? एक मिनिट त्यांनी एक सलग एवढा मोठं वाक्य बोलून दाखवलंय, याबद्दल त्यांचं कौतुक आहे. आणि यांनी सांगितलेलं काय कोणीही बोलू शकतं. स्वतःहून क्रिएट केलं ना त्यांनी नवीन वाक्य. क्या बात आहे दत्तूजी, तुम्ही जिंकलात दत्तूजी. म्हणजे या राऊंडचे विजेते आहेत दत्तूजी. अरे प्रिया ऐक ना यार. प्रिया खरंच सांगतोय हा फक्त प्रँक होता. अरे मी का असं करेन यार. कोणी नाहीये फरसाणवाली प्राजक्ता बिजक्ता असं कोणी नाहीये यार. ते सगळं डिसाइडेड होतं. आय एम सो सॉरी यार. मग तुझ्याशी लग्न करायचं आहे. प्लीज हे असं सगळं नको करूस प्लीज. ऍक्च्युली प्रँक तुझ्यावर होता प्रशांत. म्हणजे सगळं खोटं होतं आणि आम्ही सगळं नाटक करत होतो आणि तुझा बकरा झालेला. सॉरी. काय यार घाबरलो ना यार मी. अयो मैडम मेरे को वो सेंटेंस अभी याद आया। मैं बोल के दिखाऊं? पिंटू के पिंकी के पप्पू पाटिल के कमरे का पट्टा। वाजव. वा मस्त परफॉर्मन्स, मस्त प्रँक आणि मस्त ट्विस्ट. मजा आली. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. कुठल्याही परफॉर्मन्सची सुरुवात खूप महत्त्वाची असते आणि दत्तू ती तू किती सुंदर केलीस. तू एक मूड सेट केलास आणि तो इतका परफेक्ट सेट केलास, त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. बने आज मस्त कॅरेक्टर होतं आणि ते तू खूप बखूबी निभावलंस आणि आज भी दिन बने और बहुत अच्छा बने. मजा आली. वने तुझं विशेष कौतुक, कारण आज तू थोडी बॅकफुटला होतीस तरी पण तू तुझं काम एकदम चोखपणे केलंस आणि त्या दोघांना मनसोक्त बागडू दिलंस, त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. खूप मजा आली. प्रियदर्शनी फार सुंदर. मला तुझं कॅरेक्टर खूप आवडलं. मध्ये तू जे काही बारक्या जागा भरल्यास त्या खूपच सुंदर होत्या. आणि प्रशांत तू पण आज खूप शाईन झालास. फार मजा आली. छोट्या जागा तू वेगळ्या काढल्यास, त्याची विशेष मजा आली. मस्त गाईज, सुपर. थँक्यू सो मच. मंडळी जिच्या पहिल्याच स्वरानं विनोदाचं मंगलमय वातावरण तयार होतं, अशी हास्य शहनाई नम्रता संभेराव आता इथे येते आणि तिच्यासोबत पंचेसचे चौघडे वाजवायला तयार आहे प्रसाद खांडेकर. चला तर मग या हास्य स्वरांमध्ये न्हावून निघूया. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कुकरी शो मध्ये, ज्याचं नाव आहे MHJ सेलिब्रिटी शेफ. तुमच्या पोटावरची मात्रा, महाराष्ट्राची खाद्य जत्रा.
स्पॉन्सर्ड बाय MHJ ऑइल. तळा नाहीतर जाळा पण चांगलं करा. तर मंडळी तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या शो मध्ये दरवेळी एक गेस्ट येतो आणि तो गेस्ट त्याच्या आवडीची रेसिपी आपल्याला करून दाखवतो. सो आज माझ्या या शो मध्ये माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री, होऊ पाहणाऱ्या, सोशल मीडिया सेन्सेशनल मिस लॉली. वाव वाव. हाय हॅलो एव्हरीवन. हॅलो गाईज. लॉली इज हे काय? लॉली इज बॅक. लॉली परत ऑली. एक मिनिट मॅडम, आलेल्या स्टुडिओमध्ये थुकू नका. काय करताय? एक मिनिट, मी स्किट करत नाहीये. कोणी सांगितलं? इथे बसलेले सगळे स्किटच करताय. फिल्म फक्त ते दोघं समोर बसले ते करताय. बाकी सगळे पहिल्यापासून स्किटच करताय. ओ नो, वन मोर विथ अनकुकडे इंग्लिश. स्किट करत नाहीये म्हणजे मी थुंकत नाहीये. ओ मॅडम, त्याला स्किट नाही स्पीट म्हणतात. स्पीट. दॅट इज दॅट. Yeah. एनिवे, थापा कुठे? कोण थापा? थापा हा कुकरी शो आहे ना? अच्छा, म्हणजे कुकरी शो म्हणजे तुम्हाला नेपाळी शो वाटला आणि मी कोण शेर्पा? मला एव्हरेस्टवर घेऊन जाऊ? मला चालेल. काय चालेल मॅडम, काय चालेल? नाही, एक मिनिट, हा थापाचा शो नाहीये का? मला वाटलं थापाचा शो आहे म्हणून मी लगेच तयार झाली. कारण माझं ब्रीद वाक्यच आहे ना, जागते रहो पहाटे को झोपो. कॉमेडी मॅम ऍक्च्युली हा माझ्या जेवणाचा शो आहे. ओ, हा चुकरी शो आहे. मॅडम तुम्ही चुकरी नाही, कुकरी शो. दॅट इज दॅट. ओके, देन लेट स्टार्ट. एक्झॅक्टली, मी तेच म्हणतोय. मॅडम मला सांगा आज काय बनवणार आहात? जे आजपर्यंत मी सगळ्यांना बनवत आली आहे. काय? जेवण. सगळ्यांना बनवत आली नाही, सगळ्यांसाठी बनवत आलीत. दॅट इज दॅट. सगळ्यांना बनवत आलीचा अर्थ वेगळा होतो. काय? जाऊ दे ना, ते सोडून द्या ना मॅम. सोडून द्या तो विषय, सोडून द्या. मॅडम, दिस इज युअर किचन. हे आमचं किचन आहे. काय? मॅडम किचन, किचन तू कसा आहेस? किचन, खरंच मला तुला बघून खूप असं, मी खूप हवळी झाली आहे. हवळी. काय झालं? हवळी. हवळी म्हणजे? ते होतं ना आपल्याला. नाही मॅडम, नको. ते मिक्स होत आहेत एक्सप्रेशन. नको. इमोशनल. दॅट इज दॅट. इमोशनल म्हणजे हवळी. आणि मग हळवी म्हणजे? आपण करूया ना, स्टार्ट करूया ना आपला कार्यक्रम. एक्झॅक्टली या. करूया, आपण स्टार्ट करूया. मॅम, मी तेच बोलतो की आज काय पदार्थ बनवणार आहात तुम्ही? तर आज मी इथे या कुकरी शो मध्ये जो पदार्थ बनवणार आहे, सर्वप्रथम मी त्या पदार्थाचं नाव सांगते. तो पदार्थ म्हणजे मटारची घुसळ. नीट आठवा, मटारची उसळ असेल. हा, दॅट इज दॅट. तर मित्रांनो, मटारची घुसळ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जे लागणार आहे ते म्हणजे एक बेड. थांबा, पटकन गॅस पेटवा. का? कान जाळून घ्यायचे आहेत मला. काहीतरी चुकीचं ऐकलं. तुम्ही बेड म्हणाला? या. बेड? या. बेड कशाला? बेड कशाला म्हणजे? उसळ तुम्ही कशासोबत खाणार? नुसती चुपणार काय अशी करून? चूप. मॅडम एक मिनिट, बेड कशाला? पण उसळ झोपून खायची आहे का? नाही, एक मिनिट. तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतंय. बेड म्हणजे व्हाईट बेड, ब्राऊन बेड, ते बेड बटर, बेड सँडविच. मग बेड मध्ये रग आलेला फादर येणार आहे? अहो, ब्रेड आहे ना, तर ब्रेड. मी काय बोलली? तुम्ही बेड बोललात. ओ नो, यु नो, मणी वसे ती तोंडी येई. अशी म्हणच नाहीये मराठीत. अशी म्हणच नाहीये. नाहीये. असं नाहीच आहे. तुम्ही चालू करा. हा, ओके. start करा. तर समजा तुम्हाला ब्रेड आवडत नसेल, म्हणजे नुसता ब्रेड आवडत नसेल, तर तुम्ही त्या ब्रेडवर
चादर चीज लावू शकता. चादर चीज नाही छेदार चीज असतं ते. चादर चीज कुठलं? दॅट इज दॅट. हा, हा हा, जर समजा तुम्हाला ब्रेडवर चादर चीज पण लावायचं नसेल तर त्या ब्रेडवर तुम्ही बटर चोळा. नाही काय बटर चोळा असं नसतं. मग रगडा, नाही मग घास. नको तो. अहो नको ते. ऐका ना मॅडम, काय म्हणजे तुमचे शब्द आणि तुमचे व्हिज्युअलायझेशन कमाल आहेत, पण आमचा प्रेक्षक ना खूप सामान्य आहे, त्यांना समजेल असं सांगा शब्दात, म्हणजे लहान मुलांना पण समजेल अशा भाषेत सांगा. ओके, तर आता Yes. मी जे मटारची उसळ बनवणार आहे त्यासाठी आधी आपण मटारला नुंगू पुंगू करूया. काय बोलताय? हे काय आहे? नुंगू पुंगू करूया, हे काय आहे? अहो तर हेच तर बोलले ना की लहान मुलांना कळेल अशा भाषेत, मग लहान मुलांना नुंगू पुंगू कळेल. ओके, तर हे मटार आता मी तुला सगळ्यांसमोर नुंगू पुंगू करणार. तर आता हे जे मटार आहेत ते आपल्याला उडकवायचे. त्यापेक्षा उकडूया. हा, दॅट इज दॅट. हा हा, तर आता आपल्याला हे उडकवायचे हा. आणि हे गॅस. तर आता हा जो गॅस आहे, ही जी शेगडी आहे तिला असा चिमटा काढायचा आणि मग ती पेटवायची. मग ती पेट घेते. एक सेकंड, शेगडीला चिमटा काढायचा म्हणजे? सी, इकडे या. सी, हे असं चिमटीत पकडायचं आणि त्याला असं औच असा चिमटा काढला की ती मंद औचवर पेटते. त्याच्यामुळे शेगडीलाच काय, तुम्ही असा चिमटा मला जरी काढला पेटवा पेटवा पेटवा. म्हणजे ह्या शेगडीच्या ह्याच्यात पण एवढा शृंगार आहे मला आज कळलं. ह्याच्यात आम्ही काही सोललेले मटार आहेत अच्छा. ते आपण टाकूया ह्याच्यात. हे मीच टाकले. हा आहेत. होईल 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 वॉटर चालू वॉटर होतं. वॉटर वॉटर. तर आता हे हा 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 बस बस. हे उकडत राहतील, आपण तोपर्यंत तुम्ही बाकीचं सांगा. आता हे जे आपण पाणी टाकलेलं आहे हे आता याला कुकरला आपल्याला 22 शिट्ट्या करायच्या आहेत. किती शिट्ट्या? 22 शिट्ट्या. अहो मटार उकडवायचे की मटारला पटवायचंय? 22 शिट्ट्या? मला एवढ्या शिट्ट्या लागतात. मला खूप आवडतं कुकर जेव्हा शिट्ट्या मारतो. कुकरच काय, तुम्ही पण मला एखादी अहो, मी कशाला मारू? मी शिट्ट्या मारायला आलो. लॉली मॅडम अशी रेसिपी सांगताना मध्ये मध्ये विनोद निर्माण करतायत. खरंच खूप छान आहे. मॅडम पुढे काय सांगाल? हा, पुढे काय नाही, पुढे एक भांडं घ्यायचं. सॉरी, हा जो पोट आहे, पोट नाही, तो टोप ठेवा. पोट कशाला? पोट ठेवा, पाठ ठेवा, जाऊन टाका सगळं. नाही, हा पोट आहे. हा. ह्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं. तेल सोडा. आता ह्याच्यात हे जिरा. नको, हो, हो. हे काय आहे? हे काय आहे? मी थोडा लॉली टच दिला, माझा हुमर. हे जिरा. असं करू. इथे उमर, डोक्यावर ट्युमर, कशाला करताय हे सगळं? थोडा लॉली टच लागतो ना. हा हा करा करा. तर हे जिरा, आता मी तुझी सॉरी मागते, कारण आता या गरम तेलात सोडून तुला मी तडतडवणार आहे. फुटतात ना त्याचे. ते नाही, तुम्हीच फडफडताय. जिरा टाका आधी, टाका त्याच्यात. तेव्हा नका करू हे सगळं. दाबून टाका माझं टॅलेंट. बाहेरच येऊन देऊ नका तुम्ही. हे जिऱ्या, खरंच मी तुझी माफी मागते. हे मंग्या. एक मिनिट. कोण मंग्या? आणि बटाट्यामधलं काय बघून मंग्याची आठवण आली? बटाट्याचे डोळे बघून मला मंग्याचे डोळे आठवले. हे बघा कसे डोळे ती. द्या इकडे द्या. या बटाट्याला आपण कापूया. हे बटाट्या, मी तुझी पण सॉरी मागते. आता मी तुला असं मधोमध कापा ना. मी कापतो. मी कापला. हा टाकला. पुढे हा. बोला. हा टाकला. आता काय नाही, आता हे जे मटार आहेत, हा. हे जे मटार आहेत ते काढून घ्या. पकड. आधी तू पकड.
आग लावा तुम्हीच करा काय ते मला करा तुम्हीच नाही करा असं असं नाही ऐका ना नाही, मी करा, सांगते तुम्हीच करा पुढचं. आता ही हळद घ्या. हळद घ्या आणि हळद त्यात टाका. नाही हळद फेसला लावा. थोडा फेस पॅक मध्ये असं केलं ना की पी हळद आणि हो नवरा. कशाला हे रेसिपी सांगताना कशाला हे मध्ये मध्ये सांगता हळदीचं सांगा ना. नको काय नको. नाही आता या हळदीला आपण अशी ओढणी द्यायची. हा ओढणी द्या ड्रेस घाला कानातले घाला त्याला टिकली लावा आणि पाठवा. अरे कोण आली ही बाई यार ए, तू जा ना कशाला आली आहेस तू तुझी कोण आहेस तू पदार्थांबद्दल काही बोलतच नाही आहेस काय कोण आहेस कोण तू डोंट क्लाइंब. मला क्राय फुटत. डोंट क्लाइंब प्लीज. ठीक आहे आपण मटार नको करूया. मटारची उसळ कॅन्सल. मी तुम्हाला एक वेगळी स्वीट डिश सांगते. आपण ती बनवूया. मुळा हलवा. नको 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 मटार उसळ मध्ये एवढं झालंय मुळा हलवा नको 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 मुळा हलवा नको. त्यापेक्षा आमचे प्रेक्षक नंतर छास पितील. स्वीट डिश नको छास पितील. छास सोपं असतं फक्त रवीने घुसळायचं असतं ते. ओ रवीला इथे नाही सांगितलंय पण मी यायला. पण रवीने इथे येऊन घुसळले ते चालेल. येड्या काय का तू डोक्यावर पडलीस डोक्यावर पडलीस तू. रवीला बोलवावं लागेल. ती लायक- निघ. एक मिनिट असं बोलू नाही, नका. लायकी नाही तुझी. असं निघ. बोलू नका तुम्ही. एका कणकेच्या गोळ्याला जर आकार द्यायचा असेल ना तर लाटणं गरजेचं असतं. तसं प्रत्येकीच्या आयुष्यात एक लाटणं पाहिजे. आणि त्याला अहो, वा वा हसून हसून बेजार झालो. खूप मजा आली. लॉली फिवर. सही. वायझेड परफॉर्मन्स होता येडा झल्ली परफॉर्मन्स. नमा तुझी या कॅरेक्टरवर खूप सुंदर पकड बसली आणि म्हणजे काय म्हणूया हास्य जत्रेचा जेव्हा बायोग्राफी निघेल तेव्हा धडे असतील त्याच्यात लॉलीचा एक खूप मोठा धडा असेल आणि ये बात. त्याच्यात शब्दकोश आधी असेल वेगळाच आणि त्याच्यात तुझे शब्द असतील काही काही अतरंगी. हे तूच करू जाणे नमा. फार सुंदर मजा आली भावा. आज तुझी पण साथ तितकीच गरजेची होती कारण तिला योग्य दिशा आणि योग्य प्रश्न विचारणारा तू होतास आणि तुझ्या प्रश्नांवरती तुझ्या रिॲक्शन्सवरती पण काही काही गोष्टी अवलंबून होत्या. त्यामुळे खूप मजा आली. दोघांची जुगलबंदी होती असं म्हणायला हरकत नाही. मजा आली. सुंदर. थँक्यू अपर शिकवणी परफॉर्मन्स. प्रसादा. फार लवकर चिडलास यार पशा. खरंय. असं वाटत होतं अजून चालायला पाहिजे जरा थोडंसं. आता हे कॅरेक्टर तू किती बाप करतेस हे सांगण्यात खरंच काही अर्थ नाहीये नमा. म्हणजे फारच वरच्या लेवलनी तू हे कॅरेक्टर प्रेझेंट करते. फारच ब्रिलियंटली प्ले करतेस तू हे कॅरेक्टर. फार मजा आली बघ पशा. फार मस्त दिसतोयस तू. देखणा दिसतोयस. आणि लॉली जेव्हा असते तेव्हा तुला काय करायचं असते तुला माहितीच आहे आणि ते तू उत्तमपणे केलंसच की व्यवस्थित आपण मागे राहून तिला बॅटिंग करून देणं. पण फार लवकर चिडलास हे ना. थोडंसं अजून वाढलं असतं तर फार मजा आली असते. पण एनिवे वंडरफुल. सुपर. थँक्यू. मंडळी भाषेच्या सौंदर्यानं कोणालाही डोलायला लावणारी पुंगी प्रभाकर मोरे आणि सुमधुर विनोदाची सितार रसिका वेंगुर्लेकर यांच्यासोबत मेळ जमवायला येते चुलबुल्या विनोदाचे बुलबुल शिवाली. तिघांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. माहितीया सगळं माहितीया. माका भिशी लागली ना म्हणून जळतच सगळे माझ्यावर. पण एक लक्षात ठेवा ही परबीन ना परबीन कोणाचं 1 रुपया पण उधार ठेवची नाही. मग तसली सवयच ना मग आवडणार नाही. माझा हिशोब एकदम क्लिअर असता. भाजीचे 3 रुपये राहिले ते द्या आधी. माहितीया तुझे 3 रुपये रावले. किती ऐकून दाखवतलस. 3 रुपयाचं काय बंगलो बांधतलस. हा देतले कुठे पळून नाही जाणे. 3 रुपये मागता कौतिक सांगता मग केव्हाय माझे हाय तो मोऱ्यांचं हंडो ना. या मोऱ्यात ना लय पुढे पुढे करूची सवय. तिकडे आमच्या चाळीच्या मीटिंग मध्ये पुढे पुढे करता आणि इकडे पाण्याच्या लाईनी मध्ये पुढे घुसता. या मोऱ्याचं तर ना मी हो
इलो माझा हंडा फेकायची तुमची हिंमत कशी झाली? मोऱ्यानो हंडो फेकूक हिंमत नाही हो, हात लागता असं उचलायचं आणि फेकायचं. वाकड्यात शिरू नको हा. मला सांगा माझा हंडा का फेकला हो तुम्ही? खरं तर ना मोऱ्यानो माका तुमका फेकायची लय इच्छा होती, पण काय आहे ना शेजार धर्म म्हणून गप्प बसूचा लागतं, हंड्यावरच भागवून नेलं. तू हंड्याला येलदा बोलू नको. ते काय पोचा आला ना माझ्या हंड्याला, आता काय करू मी? ओ माझ्या ना बायकोच्या माहेरचा हंडा आहे हा हो. माहितीये ना मका तुमचं काय असावं, सांगा ना काय असा काय तुमच्या घरात जा काय हा ना तर तुमच्या बायकोच्या माहेरचाचा नाही म्हणा की पोरगा तो पण तुमचं नाव लावूक लाचता. माझ्या पोरग्याचं नाव घेऊ नका, पोरग्याचं नाव घेऊ नका. त्याच्यामुळे घरात भांडणं होतात माहिती आहे. होतीत त्यात काय हा, अजून निष्कर्ष निघायचं काय समाज? काय बोलताव काय? बोलतोय. विषय बदलायचा नाही. मला सांगा तुमच्या बादलीच्या पुढे माझा हंडा होता का नाही? होता का नाही मला सांगा फक्त. नाही नाही माझा पहिला नंबर होतो, माझी बादली पहिली होती. हा? बादली पहिली होती? मग काय पहिला नंबर लावचा म्हणून माझ्या पोरीन काल रात्रीपासून चप्पल लावून ठेवली होती इकडे. इथं चप्पल लावला मग काय मग काय धरतीने जिल्ह्याने काय मला सांगा चप्पल आहे कुठं ती? तुमचे डोळे फुटले असतले, दिसली नसतली, चप्पल फेकून दिली असतली तुम्ही. मला सगळं माहिती आहे ओ तुमची वाई सगळी माझा गोष्ट. डोळा फोडू नको. तुम्ही ना एक नंबरची ना खोटारडी मी खोटारडी खोटारडी असेल. या चालीत एक नंबर खोटारडी आहे तुम्ही. तुमका सगळा खोटाच वाटता ना. थांबा थांबा मी माझ्या पोरी बोलते. बोल बा. शिवाली हा, हा. गो शिवाली हडे ये. काय गो मावशे या लवकर माझा हडे ये. नंबर होता हा? काय गो काय? हा ये हडे ये. हडे काय झाला माका सांग. काल रात्री तुका नंबर लावूक सांगलं होते, चप्पल लावली होतीस ना नंबरात? मग मी माझ्या हातान लावलेलोय. मोऱ्यानी काय केला माहितीये? काय केलं? चप्पल कुठे गेली माका माहित नाही, स्वतःचा हंडो पुढे ठेवला नाही आणि आपली बादली मागे नेऊन ठेवला नाही. मला आमदारच माझा पहिला नंबर होता. काकानो ए! तुमका शिकवीन चांगलंच धडो, तुमच्या पाण्याचं भरलो घडो, हा. मोठो समजत स्वतः सेक्टर, एक पण पाठ नाही चॅप्टर, तुमची शालू तुमची मालू तुमच्या भाजीतलो आलू, तुमका शिकवीन चांगलंच धडो, तुमच्या पाण्याचं भरलो घडो. अरे धरू ना कोलशेवाडीची फुलराणी. काकानू. हा, काकानू काय वहिनीनू तुमच्या ह्या पोरीला आवरा सांगून ठेवतोय. ही तुमची पोरगी आहे ना रोज सकाळी माझा टमरेल पलवते. काय गो हा, काय गो काय गो आता काय गो मी आपली बेंबीला थुक लावतो आणि जिरवतो कसा तरी. अरे, सकाळी केवढी घाई असते माहिती आहे हा? अरे 10-15 मिनिटं टमरेल शोधण्यातच जातात. शेवटी मी वंजरीतनं पाणी घेऊन जातो माहिती आहे. पण पाणी कमी पडता. त्या दिवशी धावपलीत माझ्या घशाला कोरड पडली, मी वंजलीतच पाणी द्यावं माहिती तुमच्या तोंडाला ते. किती घाणेरडं बोलतो. पोरगी समोर आहे ते पण कळलं नाही का तुमका? आहे ना घाणेरडा आहे ना लागलं ना घाणेरडा तुम्हाला. मग माझा टबरेल चोरताना तो लाज वाटत नाही तुम्हाला? चोरता हा? हा, चोरता माझी पोरगी तुमचा टमरेल चोरता, कारण तिका तुमचा बदलो घेऊचो असा. कसला बदलाव कसला माझ्या बदलाव? पोरीक चांगले चांगले पोरगे लग्नासाठी सांगूक येतात, त्यांका काय बाई सांगून माझ्या पोरीची बदनामी करतास ना तुम्ही? आता काय बदनामी मग काय? मी करायची काय गरज आहे? अख्ख्या त्रिखंडात कीर्ती आहे तुमच्या पोरीची. वयानू तो हो, असा. वहिनीनू हा तुमच्या पोरीचं काय प्रताप कमी नाही आहे. एक नंबरची चोर आहे चोर. माझ्या पोरीक चोर बोलू चोर नाही ते काय एक नंबरची चोरटी आहे ती. काय केलं तिने? काय केला हा? माझ्या घरासमोरचं बल्ब चोरते आणि कॅरम वाल्यांना खेळायला देते. पण ना सांगा लोकांच्या फ्रीज मध्ये एक बल्ब असतो, तुमच्या फ्रीजला 4-4 बल्ब कशासाठी? एवढे बल्ब कशासाठी हवे सांग मला. काकांनो हा? मी या डायटिंग वर असय ना म्हणून माका लाईट खाऊक लागता. हॅलोजन कमी ना तुझ्या तोंडात. काकांनो काय माझा नंबर आहे. माझा नंबर आहे. गे आहे यो नळा ना तो अगदी बाबांसारखो आ. काय गो नुसतो आवाज येता, पाणी काय येणाच नाही. नाही, बरोबर बोलते हो. म्हणून ना तुम्ही तुमच्या मोरीत ना पापड सुकायला घालता. काकांनो आम्ही मोरीत पापड सुकू नाही तर लेंगो. ओके बाई माझे बाबांचो लेंगो. बाबांचा लेखा हय तो बाबांचो लेंगो आ माझ्या. बाबांचा लेखा कसा काय? हय तो फाटलो आ ना थकडे. नाही, हा, हो, हा. तो माझ्या बाबांचो लेंगो आ. कळला? हा. केवढे चिंदी असो जो तुम्ही, केवढे चिंदी. ओ तो लॉन्ड्री वालो बरो नवीन कपडे धापता, तुम्ही हे जुने फाटके पायजमे धापतो. पोरीला आवरा माझ्यावर चोरीचा आरोप करते जी. आवरा चोरीत केलीच आहे तुम्ही.
तुम्ही माझ्या नवऱ्याचं लेंगो मी नाही चोरी केलं. माझ्या माझ्याकडे तो आपोआप आलाय. हे बाय माझ्या आपोआप आला हो. ती काय तुमच्या घरातली ढेकणं असं काय आपोआप येऊ आणि मग सांगतास आपोआप येली आमची ढेकणं तुमच्याकडं तुमच्या घरातलं ढेकूर माझ्याच घरातलं कशावर ना हा? सांगा ना. असं असं ओळखताय मी ओळखताय. 2 पावलं पुढे असं पटकन उलटे फिरतात आणि 2 पावलं मागे येतात लगेच कळतं वाका या मोरांच्या घरातली ढेकणं तशी चिमटीत उचलताय राखेला टाकताय जगूच देत नाही त्यांका तुम्ही ना माझ्या कलेवर ना जलताव जलताव होय काय? हा, म्हणजे काय जलताव. गेले 3 वर्षात ना गणपती उत्सवात ना माझा तुम्ही डान्स होऊन दिलेला नाही का जमातली नुसता जलून जलून खाक होईल तुमचा. त्या वर्षी माझा डान्स होता स्टेजवर त्या प्रमुख पाहुण्या सई तामनकर मॅडम आल्या होत्या. इल्ले, हा, बघा इल्या बाई म्हणजे काय. आलेल्या म्हणजे काय आल्याच होत्या. त्या मला प्लॅटोनिक बोलल्या तिथपासून ना तुमचा जलफराट झालेला आहे. हा, काय सांगताय बघवत नाही माझा डान्स माझी प्रगती तुम्हाला बघवत नाही आहे. हा? त्या वर्षी माझा डान्स होता स्टेजवर मी असा गेलो शालू झोका बोललो आणि असा माग वल्लो तेवढ्यात मागचा मंडपच काढून येईल मंडप अरे माझ्या डान्सवर पडदा पडला पडदा. लोकांच्या चपला पडण्यापेक्षा पडदो पडलेलो कधी पण बरं नाही काय मोऱ्यानू तुम्हाला ना बघवत नाही तुमचं डोलं फुटलंय. हा, माझ्या डान्सला हसावाय काय माझा डोळे फुटला तुमचं डान्स बघून माझं डोळे फुटले अरे असते. जा ग जा. माझा डान्स बघवत नाही ना म्हणून बघूचाच तुम्ही नाही जळतावाय. आहे. बघूच अरे आहे. तुम्हाला बघवत नाही आहे. काय त्या सिरियल तुम्ही घबराट जा. काकानू काय काकानू झाला गेला विसरून जा का विसरू का विसरू का विसरू मागच्या वर्षी झालेला ना हा. आता तुम्ही आता विसरानी ती माका डान्स स्टेप करून दाखव ना नाही, मी जरा. दाखवणार. कशा गो तू काय दुसरे काम धंदे नाही त्यांना कशाक सांगतं आई ऐक माझा अहो काकानं करून दाखव ना प्लीज हा. मी असं तरसलंय माहिती आहे का कशाला? तुमचं? हा. तुमची डान्स बघू हा हा मग ह्याच्या मागे मला करून द्याला काय तुम्ही हा? आता करा ना मी चान्स देतोय ना तुमचा हा. सगळे होत किती भाव खाणार करा आता बोलते हा, हा, हा. करा नाही मी करीन डान्स करीन बघितला नाही ना बऱ्याच वर्षात हो. पण पहिला मला पाणी द्याल भिकारी देतो देतो नक्की द्याल ना हा, हा, नक्की द्याल ना मी करून दाखवते बघा पण मला नंबर द्यायचा पहिला हा हा अग शालू झोका दे गो मैना अग शालू झोका दे गो मैना शालू, झोका दे गो मैना उघडी नाही अंगठी, दुसरीच माय उघडी नाही दुसरीच माय. हे माझा नंबर आहे हे माझा नंबर आहे ओ बाई, ओ बाई. आयुष्यात एकदा तरी नळावरची भांडणं बघायची माझी इच्छा होती. आज मी खऱ्या अर्थानं धन्य झाले. वा 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 मस्त झाला परफॉर्मन्स. सई शिवाली मस्त, फार मजा आली. रसिका मस्त. आता या भाषेवर तुझी पकड मजबूत बसलेली आहे आणि आज तू डायरेक्ट नळावरचं भांडणच केलं ह्या भाषेत, त्यामुळे तर काय बोलायलाच नको. मोरे मस्त. आज खूप दिवसांनी शालू बघितला, मजा आली. डान्स बघितला, मजा आली. कधी कधी मी घरी असते ना तेव्हा हे गाणं आपसूक गुणगुणलं जातं, त्याच्यामुळे तुमची आठवण निघत असते. मोरे मजा आली. तिघांची कॅरेक्टर सुंदर होती आणि हे भांडण एवढं मनोरंजक असेल असं वाटलं नव्हतं. म्हणजे कोणाचं भांडण एवढं मनोरंजक असतं हे पहिल्यांदाच बघितलं. मजा आली. नळावरची भांडणं हा खरं 2 बायकांचा विषय आहे, पण त्या दुसऱ्या बाईची उणीव मोरे तू भासून दिली नाहीस. तितक्याच त्या बाई दुसरी बाई जितक्या काय म्हणू खमकेपणाने भांडली असती तितक्याच खमकेपणाने तू भांडलास मोरे. मजा आली. तुझंही कॅरेक्टर फार इंटरेस्टिंग होतं. रसिका आणि शिवाली तुझंही कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग होतं. खूप वंडरफुल, मजा आली. वा 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 धन्यवाद मंडळी. आणि मंडळी कार्यक्रमात वेळ झाली आहे पुन्हा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी जाहीर करण्याची. आणि पुन्हा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत दत्तात्रय मोरे. पुन्हा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत आणि मंडळी अशा प्रकारे या आठवड्यात पुन्हा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी ठरलेले आहेत मोरे स्क्वेअर अर्थात दत्ताजी मोरे आणि
चकोट चार्मर गौरव मोरे. आणि या दोघांना मिळत आहे पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड यांच्यातर्फे गिफ्ट वाउचर. दोघांचंही खूप अभिनंदन. याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आता भेट होणार आहे पुढल्या आठवड्यात बुधवारी आणि गुरुवारी रात्री 9 वाजता. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.